वन विभागाचे महत्त्वपूर्ण कार्यक्रम हे आजपासून सुरू झालेले आहेत। आपल्यासोबत गिरिजा देसाई जी आहेत, वनाधिकारी आहेत, हे बातचीत करणार आहेत। कशा प्रकारे हा कार्यक्रम आहे आणि काय नियोजन केलंय? वास्तविक दोन मुद्दे आहेत त्याच्यामध्ये। खैर रोपांचं वाटप होतं इथे माननीय पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते, उदय सामंत साहेबांच्या हस्ते, आणि प्लस वनवन्वा प्रतिबंधक उपाययोजना असे हे दोन कार्यक्रम आज झाले। आणि अतिशय स्तुत्य असे हे दोन्ही उपक्रम रत्नागिरी वासियांसाठी येणाऱ्या काळात खैराच्या रोपांच्या प्लांटेशनमुळे त्यांचा येणारा आर्थिक सुबत्ता पुढच्या भविष्यकाळात दिसू शकते। आणि प्लस वनवन्वा प्रतिबंधात्मक योजना की खाजगी शेतीमध्ये जो वनवा लागतो त्याच्यासाठी लोकांना प्रबोधनात्मक असं हे आजची कार्यशाळा आहे। आपला जो एरिया आहे संपूर्ण त्याच्यामध्ये वाघ सुद्धा नोंदणीमध्ये सापडले आहेत, किती सापडले आहेत आणि कशा स्वरूपामध्ये संशोधन चालू आहे? आमचा वास्तविक कॅमेरा ट्रॅप्स मधून त्याचा अभ्यास सुरू आहे। विविध ठिकाणी कॅमेरा ट्रॅप्स लावलेले आहेत आणि वाघाचा अधिवास हा रत्नागिरीमध्ये नोंदवला गेलेला आहे। मागच्या 6 महिन्यापासून हे वन विभाग त्याचं कॅमेरा ट्रॅप मार्फत ट्रॅकिंग चालू आहे। खैराची लागवड केली पाहिजे ह्यासाठी जे धोरण आहे हे आपण राबवलं, पालकमंत्र्यांनी देखील तुमच्या कामाची स्तुती केलेली आहे। कशा स्वरूपात हे नियोजन सर्व करावं लागतंय आणि किती मेहनत घ्यावी लागेल आणि काय टार्गेट काय आहे? खैराच्या रोपाच्या बाबतीत म्हटलं तर त्याची जी सायकल आहे ती 12 ते 15 वर्षामध्ये एक खैराचं झाड तयार होतं आणि साधारणतः त्याला औषधी त्याच्यात क्वालिटीज आहेत। त्या खैराच्या रोपापासून कातपण बनतो आणि इतर औषधी मेडिसिन्स, आयुर्वेदिक मेडिसिनमध्ये पण त्याचा उपयोग होतो। तर खैराचं याचं जे प्रोडक्शन आहे ते 12 ते 15 वर्षामध्ये एक झाड तयार होतं आणि एक झाड साधारणतः शेतकऱ्यांना 10 ते 15 हजार रुपयाचा मोबदला देऊ शकतो। त्याच्यामुळे एका शेतकऱ्यांनी मिनिमम 50-100 रोपं जरी खैराची लावली तरी भविष्य काळात त्याची ती एक चांगली भक्कम एफडी होऊ शकते की जेणेकरून त्याला पुढे जाऊन खैरापासून उत्पन्न मिळू शकतं। आणि रिसेंटली 27 जानेवारीला महाराष्ट्र शासनाने खैराला वृक्षतोड परमिशन्समधून वगळलं गेलेलं आहे। त्याच्यामुळे रत्नागिरीमध्ये ॲग्रो फॉरेस्ट्रीमध्ये खैराच्या रोपांची लागवड जास्तीत जास्त प्रमाणात करायची असं इथले पालकमंत्री माननीय डॉक्टर उदय सामंत साहेबांचं हे नवीन धोरण आहे। वणवे मोठ्या प्रमाणात लागतात, वनांचं नुकसान होतं, प्राणीमात्राचं नुकसान होतं। अशा परिस्थितीमध्ये आजचं जे अभियान होतं कशा पद्धतीने हे सगळं कंट्रोल होऊ शकतं? वास्तविक वनवन्वा हा इथे मोठ्या प्रमाणात लागतो कारण का इथे ट्री कव्हर सर्वाधिक आहे। तर वनवन्वा प्रतिबंधात्मक योजना म्हणजे सगळ्यात पहिला सेन्सिटायझेशन। इथल्या खाजगी जमिनी जास्त आहेत, वन विभागाची जमीन फक्त 1% आहे। 1% जमीन आम्ही प्रोटेक्ट करायची आणि 99% खाजगी जमीन असल्यामुळे मुळातच जो स्वतःहून वनवा पेटवला जातो, गवत पेटवलं जातं, ती प्रथा रत्नागिरीमध्ये बंद केली गेली पाहिजे। आणि त्याच्यासाठी इथे सगळ्या शेतकऱ्यांमध्ये याचं सेन्सिटायझेशन होण्यासाठी या उपाययोजना आपण करतो। आता पहिल्या टप्प्यामध्ये आपण किती झाडं लावायचं टार्गेट ठेवलं आहे, किती रोपं तयार झालेत, आव्हान किती आहे मोठं आणि अजून किती टार्गेट पूर्ण करावं लागेल? यावर्षी 5.5 लाख खैर रोपांची उत्पन्न झालेलं आहे, म्हणजे उत्पादित केलेली आहेत। त्यामध्ये 3,70,000 हे सामाजिक वनीकरण विभागाने केलेली आहेत। वरची 2.25 लाख रोपं ही प्रादेशिक विभागाने बनवलेली आहेत। इतर मिश्र जातीच्या रोपांची 2 लाख रोपे आपल्याकडे नर्सरीजमध्ये तयार आहेत। विभागाकडे पैसे कमी असतात, अशा वेळेला कुठल्या माध्यमातून आपण पैसे खर्च करणार आहोत आणि कसं नियोजन केलं जाणार आहे? हाच मुद्दा मागच्या वर्षी पण आला होता की फंड्सच्या बाबतीतलं नियोजन। मग तेव्हा आपल्या पालकमंत्री महोदयांनी अगदी सुमोटो जिल्हा नियोजन समितीकडून त्यांनी पाठिंबा दिला। आम्ही DPDCकडे प्रस्ताव पाठवले आणि आम्हाला DPDCच्या फंडिंगमधूनच या नर्सरीज आम्ही करू शकलो। वन वाचवण्यासाठी आजच्या चर्चासत्रामध्ये एक विषय निघाला होता की ते वनरक्षक ठेवायचे आहेत किंवा उपाययोजना कराव्या लागतील। ह्या संदर्भात काय निर्णय आहे तुमचा, कसा तुम्ही प्लॅन केलाय? आता आम्ही प्रस्ताव बनवत आहोत, त्याच्यामध्ये आपण फायर वॉचर्स ची एक टीम करू। प्रत्येक रेंज वाईज वनपरिक्षेत्रावाईज फायर वॉचर्स होतील। फायर वॉचर्स, वॉच टॉवर्स प्लस रेस्क्यू म्हणजे वनवन्वा प्रतिबंधात्मक जे फायर ब्लोअर्स असतात त्याची खरेदी, इन्स्ट्रुमेंट्सची खरेदी, रेस्क्यू व्हॅन, फायर रेस्क्यू व्हॅन, अशा पद्धतीने आपण एक तो अद्ययावत सायंटिफिक प्रस्ताव बनवणार आहोत आणि तो DPDC मार्फत आपण लागतो। कृष्णकांत साळगावकर, टीव्ही मराठी, चिपळूण, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।